नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे श्री गजानन महाराज व्यापारी संकुलातील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषदेवर डफडे बजाव आंदोलन। नांदुरा नगर परिषदेच्या मालकीच्या व ताब्यातील श्री गजानन महाराज व्यापारी संकुलातील काही भाडेकरू व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमणे केल्याचा आरोप करीत भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य व स्वाभिमानी शिवसंदेशच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आंदोलनात समाजवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ लहाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश वाकोडे, वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते श्याम बावणे, क्षत्रिय भावसार समाजाचे नेते जयरामजी ढवळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार व मुख्य संपादक सुरेश दादा पेठकर यांनी केले। आंदोलनाची सुरुवात रेल्वे स्टेशन चौकातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देत कार्यालयीन वेळेत डफडे बजाव आंदोलन सुरू केले। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार हे अनुपस्थित असल्याने उपमुख्याधिकारी नितीनकुमार देशमुख, बांधकाम विभागाचे एम.आर. फारुकी, सहाय्यक अभियंता मयूर एकड़े, अभियंता चितलांगे, लिपिक गणेश राणे, सुनील वाकोडे तसेच कर अधीक्षक गणेश मुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। नगरपरिषदेच्या वतीने लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। नगरपरिषदेने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार श्री गजानन महाराज व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी केलेली अनधिकृत अतिक्रमणे, संकुलातील 2 प्रमुख प्रवेशद्वारांवरील अडथळे, सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या शौचालय व मुतारी परिसरातील अतिक्रमणे तसेच इतर बेकायदेशीर बांधकामे येत्या 7 दिवसांत हटविण्यात येणार आहेत। यासाठी पोलीस प्रशासन व संबंधित शासकीय विभागांची मदत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। आंदोलनादरम्यान नांदुरा पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे रविभाऊ राठोड, श्रीधरभाऊ काळे तसेच वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले। याबद्दल आंदोलनाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर यांनी पोलीस प्रशासनासह उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। दरम्यान नगरपरिषदेने दिलेल्या लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही याकडे आता व्यापारी, नागरिक आणि सामाजिक संघटनांचे लक्ष लागले असून 7 दिवसांनंतर प्रशासन कोणती कारवाई करते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे। आंदोलनाला समाजवादी पार्टीचा काय पाठिंबा आहे? समाजवादी पार्टीचा आजच्या लक्षवेधी डफडे बजाव आंदोलनाला पूर्ण पाठिंबा होता। कारण की त्यांचे संपूर्ण मागणी आहे ते लोक गजानीसाठी आहे। कारण की ते लोकांचे कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी लोक हे दबावाखाली, सत्ताधारी यांच्या दबावाखाली काम करत आहेत। त्याचे कर्मचारी आहेत ते जनताचे नौकर असल्यामुळे आज त्यांची मोजवरी एवढी वाढलेली आहे की ते हात रोज गाडी व्यापारी असो यांच्या अतिक्रमण ते काळ झोपेत असलेले वाशिम येथून सकाळी 9 वाजता निघतात त्यांचे अतिक्रमण उतरवण्यासाठी आणि 11 वाजता येत आहे आणि गोवावर एका प्रकारे त्यांनी बुलडोझर चालवला आहे। आणि ते श्रीमंत लोक आहे जे सत्ताधारी यांच्या आशीर्वादाने त्यांनी ते